राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा एकत्र देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबरमध्ये तुम्हाला मिळायला सुरुवात होत झाली आहे आणि त्यासोबतच तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। पण राज्य शासनाने एक मोठा निर्णय सुद्धा आणखीन घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण महिलांना एक अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे। ज्या बहिणी 2 कागदपत्र जमा करतील अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे, अन्यथा त्यांना 1 रुपया सुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही, असं राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही ज्या बहिणी हे 2 कागदपत्र जमा करणार नाही, कारण राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच। म्हणजे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 2 महिन्याचे पैसे घ्यायचे असतील तर लाडक्या बहिणींना 2 कागदपत्र सादर करावे लागतील। ज्या महिलांकडे 2 कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता अजिबात मिळणार नाही। आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत 2,40,00,000 बहिणी यांनी फॉर्म भरलेला आहे, पण यामधून 48 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। तुम्ही आताच बातमी सुद्धा ऐकली असेल की लाडकी बहीण योजनेपासून भरपूर बहिणी अपात्र ठरत आहे, कारण त्यांचं काही किरकोळ कारणानिमित्त लाडक्या बहिणींना अपात्र केले जात आहे। परंतु सरकारने याची चौकशी सुरू केलेली आहे। ज्या ज्या महिला श्रीमंत महिला असतील, ज्या महिला पात्र नव्हत्या, ज्या महिला या नियमांमध्ये बसत नव्हत्या, अशा बहिणींना ओळखण्यासाठी याची सुरुवात करण्यात आलेली आहे। आता याची चौकशी कशाप्रमाणे होणार आहे, ज्या महिला पात्र नव्हत्या त्या महिलांना काढण्यासाठी याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे काही बहिणी पात्र असूनही अपात्र ठरत आहे एक छोटीशी चुकीमुळे। ज्या बहिणी आता पात्र आहेत ते सुद्धा अपात्र ठरत आहे एक छोटीशी चुकी केल्यामुळे। तुम्ही जर ही चुकी केली असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ताही मिळणार नाही आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होणार नाही। जर तुम्ही चुकी केली असेल तर तुमचा अर्ज लवकरच बाद करण्यात येणार आहे, म्हणजे तुमचा अर्ज बंद होईल, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। म्हणून हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की कोणती ती चुकी असणार आहे आणि कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे तुमच्याकडून जे मागितले जात आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढलं जाणार नाही आणि तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, ज्या बहिणी या चौकशीमध्ये पात्र राहतील आणि ज्या बहिणी या 2 डॉक्युमेंट जमा करतील त्याच बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत लाभ दिला जाणार आहे। म्हणजे पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे, त्यांची योजना कधी बंद होणार नाही। पण लवकरात लवकर बहिणींनी 2 कागदपत्र सादर करावे लागतील, अन्यथा तुमचा अर्ज लवकरात लवकर रद्द करण्यात येणार आहे। लवकरात लवकर तुम्ही 2 कागदपत्र जमा करणे महत्त्वाचे आहे। एकदा कधी तुमचा अर्ज एकदाचा रद्द झाला, पुन्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही, पुन्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। बघा, लाभ दिला जाणार नाही। म्हणून अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कागदपत्र सुद्धा महत्त्वाचे आहे आणि ते किरकोळ जे काम आहे ते काम कोणतं असणार आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला हे काम करून घेणं खूप गरजेचं आहे। अगदी 2 मिनिटांसाठी व्हिडिओ नक्की पहा, कारण 2 मिनिटांसाठी जर तुम्ही व्हिडिओ जरी स्किप केला तरी सुद्धा तुम्हाला कळणार नाही की लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा दिला जाईल। ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस बहिणींचे भाऊ एकनाथदादा शिंदे यांनी वचन दिलं होतं, लाडक्या बहिणींनी आमचे हात बळकट केले तर आम्ही बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देणार। साहेबांनी आपले वचन पूर्ण केले आहे आणि आज सकाळी 10 वाजेपासून सर्व बहिणींना या योजनेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बहिणींना आता काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच हप्ता आलेला आहे, पण काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। आपल्याला एक मोठी माहिती आलेली आहे, भरपूर अशा बहिणी त्यांना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे, कारण लाडक्या बहिणींना जे पैसे यायला सुरुवात झाली, पैशाची वाढ झाली, प्रति महिना 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। आता कोणत्या बहिणींना 600 रुपयाची वाढ झालेली आहे, कोणत्या बहिणींना 2100 रुपये, कोणत्या बहिणींना 1500 रुपये येत आहे, या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। तुम्हाला 12 जिल्ह्यांचे नाव सुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे, सर्व माहिती तुम्हाला एकच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। आता अनेक महिलांचे कमेंट येत आहे, सर आम्हाला पैसे आले नाहीत तर बघा, तुम्हाला मी सांगतो की जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील
आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल, हे ज्या बहिणींनी या योजनेचा 2 डॉक्युमेंट जमा केले नसतील, अपलोड केले नसतील, त्यांना पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्हाला पैसे अजूनही आले नसतील तर याची रीचेकिंग सुरू झालेली आहे डॉक्युमेंटची। तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल, त्यांची रीचेकिंग चालू झाली आहे। ज्या महिलांचे चुकीचा फॉर्म भरलेला आहे, चुकीचे कागदपत्र सादर केलेले आहे, अशा महिलांना याचा मोठा फटका बसणार आहे। म्हणून हे 2 कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आतापर्यंत त्यांना लाभ मिळत होता, पण आता यापुढे या महिन्यापासूनच महिलांना आता लाभ बंद होणार आहे, कारण याची चौकशी जोमात सुरू झालेली आहे। म्हणून जर तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटत असेल, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाभ भेटला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर 2 कागदपत्र सादर करावे लागतील। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला 2 डॉक्युमेंट सुद्धा सांगणार आहे। 2 डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे आहे, त्या 2 डॉक्युमेंट जर तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। पण त्यापूर्वी माझं सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, सर्व ताईंना एकच विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्यासाठी अतिशय खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे, म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका आणि सोबतच व्हिडिओला तुम्ही लाईक केलं असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि हो, एक महत्त्वाची सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, एक मोठी बातमी सुद्धा आलेली आहे। केवळ तुम्ही लाडकी बहीण योजनेवर विसरून राहू नका, फक्त लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ दिला जातो असं तुम्ही शासनाची योजना आहे, शासनाचे अनेक योजना आहेत। बघा, फक्त लाडकी बहीण योजना नाही, शासनाच्या अनेक योजना आहेत। अनेक योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयाचा लाभ बहिणींना दिला जातोय। बघा, तुम्ही सुद्धा शांत बसून राहू नका, तुम्हाला सुद्धा सर्व योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे। ही योजना फक्त तुमच्यासाठीच आहे, राज्य शासनाने जेवढे पण योजना काढलेल्या आहेत ते सर्व तुमच्यासाठी आहे। फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता तर असं नाही, तुम्हाला सर्व योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे। जसं की विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दीदी योजना असेल, अनेक योजना या असतात, त्यासोबतच मोफत स्कूटी योजना सुद्धा आहे। मुलींच्या नावाने 1 लाख रुपये ठेव सुद्धा एक नवीन योजना आहे, याने सुद्धा पैसे तुम्हाला दिले जातात। बहिणींना मोफत सिलाई मशीन सुद्धा दिलं जातं। असं वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जातो। तुमच्या रोजच्या स्वयंपाक करण्यासाठी सोलर किट सुद्धा मिळते। जरी या योजनेचा लाभ तुम्हाला ठाऊक नसेल आणि जर तुम्हाला योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, बघा, या सर्व योजनेची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण ज्यावेळेस मी या व्हिडिओ अपलोड करतो, लाडकी बहीण योजनेचा जसे व्हिडिओ तुम्हाला अपडेट देतो त्याच पद्धतीने राज्य शासनाची जेवढे पण योजना असतात सर्व योजनेचा लाभ तुम्हाला भेटायला पाहिजे आणि सर्व योजनेची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आणि देत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया। जर आता आपण या जिल्ह्यांची नावं पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप, 12 जिल्ह्यांची नावं सांगतो। बघा, त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते सांगणार आहे। सर्वात प्रथम पहिल्या जिल्ह्याचे नाव आहे ते आहे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांच्या फॉर्म मध्ये काहीतरी त्रुटी असेल। बघा, 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा। या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले असतील आणि पैसे जर जमा झाले नसतील तर तुमची काहीतरी त्रुटी असेल, त्रुटी असल्यामुळे तुम्हाला पैसे जमा होत नाही। आपल्यास ठाऊक आहे की अशा भरपूर बहिणी अपात्र ठरत आहेत, त्या कारणानिमित्त तुम्हाला सांगतो, ज्या बहिणींना पैसे जमा झाले नाही डॉक्युमेंट त्यांना सादर करावे लागतील। बघा, हे 2 डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहे। हे 2 डॉक्युमेंट सादर केले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही। हे 2 डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे आहे। आता सांगतो कोणकोणता जिल्हा आहे, 12 जिल्ह्यांची पूर्ण नावं सांगतो। दुसरा जिल्हा आहे गडचिरोली, विदर्भातील जिल्हा आहे। दुसरा जिल्हा आहे गडचिरोली, विदर्भातील। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो हिंगोली, मराठवाड्यातील। आणि पुढील जिल्हा आहे भंडारा, भंडारा जिल्ह्यातील महिलांना पैसे आलेले आहेत। त्यानंतर वर्धा, त्यानंतर येतो गोंदिया, रत्नागिरी कोकणातील जिल्हा आहे। त्यानंतर येतो नंदुरबार आणि धुळे
खानदेशातील जिल्हा आहेत. त्यानंतर येतो धाराशिव, त्यानंतर यातून नागपूर, कोल्हापूर, असं हे 12 जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे. या सर्वात प्रथम आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की याच जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे कसं येत आहे, तर बघा याची माहिती सुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे. तर या 12 जिल्ह्यांची लोकसंख्या बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. आपलाच ठाऊक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांपैकी वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जात आहेत. तर आज सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यात पैसे जमा होत आहे आणि झाले आहेत. तर सकाळीच ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले सर्व जिल्ह्यांची नावं सांगितलं, संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमची काहीतरी त्रुटी आली असेल, म्हणून हे 2 कागदपत्र सादर करणे अतिशय महत्त्वाचे. त्यानंतर उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. 24 जिल्ह्यांची माहिती सुद्धा आलेली आहे. उद्या परवा 2 दिवसांमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, असं नियोजन करण्यात आले. राज्य शासनाने नियोजन केलेले आहे. यात आता तुम्हाला सांगतो महत्त्वाची माहिती की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे हप्ता जो आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये, त्या जिल्ह्यांचे नाव तुम्हाला आत्ताच सांगितलं. कोणकोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे आले असतील, ज्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे आले असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे आले असतील त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता महत्त्वाची माहिती बघा, हे जे 2 डॉक्युमेंट आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे सादर करावे लागतील तुम्हाला. बघा हे 2 डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे आणि ते तुम्हाला सादर करावे लागतील. आता तुम्हाला ठाऊक असेल, ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमीपत्र भरून दिलेलं आहे. आता तुम्हाला आठवत असेल हमीपत्र काय आहे. हमीपत्र तुम्ही लिहून दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक माहिती आहे की हमीपत्रामध्ये तुम्ही लिहून दिलेलं आहे की आमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्या हमीपत्रामध्ये ही माहिती आहे, ती तुम्ही सरकारला लिहून दिलेली आहे. याचा फॉर्म भरलेला आहे असं शासनाला तुम्ही माहिती दिलेली आहे. बघा शासनाला काय माहिती दिलेली आहे की आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असं हमीपत्रामध्ये शासनाला तुम्ही गॅरंटी दिलेली आहे. परंतु यामध्ये काही बहिणींना हमीपत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे माहिती व्यवस्थितपणे वाचली नाही आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे ज्या बहिणींनी फॉर्म भरून दिलेला आहे अशा बहिणींनी सुद्धा फॉर्म भरून दिला आहे. ज्या बहिणींनी माहिती वाचली नाही डायरेक्ट फॉर्म भरलेला आहे. माहिती नसताना शासनाकडून पुरावा दिलेला आहे. तुम्ही काय केलेलं आहे, शासनाला तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, आमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, तुम्ही असं शासनाला लिहून दिलेलं आहे. पण आता 2025 सुरू झालेला आहे. 2025चं जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त गेलं असेल, बघा 2.5 लाखापेक्षा जास्त गेलं असेल तरी सुद्धा तुमची योजना बंद होणार आहे. आणि यासोबतच त्या हमीपत्रामध्ये लिहिलेलं आहे 2.5 लाखापेक्षा कमी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर सुद्धा नकोय. बघा त्यासोबत काय तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर सुद्धा नकोय, तुमच्या कुटुंबात टॅक्स भरत नसावं, तुमच्या कुटुंबाकडे कुठल्याही प्रकारची 4 चाकी वाहन सुद्धा नकोय, असं आपल्याला माहिती तुम्ही दिलेली आहे, शासनाला दिलेली आहे. यापैकी कुठल्याही प्रकारचं एक वस्तू जरी तुमच्याकडे असेल, जर सरकारी नोकरीवर असेल, जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल, 4 चाकी वाहन असेल तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होणार आहे. हमीपत्र तुम्ही भरून दिलेलं आहे, शासनाला ही माहिती तुम्ही दिलेली आहे. आणि याचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सर्व हप्ते वसूल केले जातील. बघा आता अशा बहिणी जर अपात्र ठरत असतील त्या बहिणींकडनं हप्ते सुद्धा वसूल केले जाणार आहे आणि यामुळे त्या बहिणींचा अर्ज रद्द होणार आहे आणि पैसे त्यांच्या खात्यात येणार नाही. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जेवढे पण योजना आहेत सर्व योजना त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे सरकारने, कारण याची सरकारची फसवणूक केलेली आहे. यापैकी जेवढे पण योजना असतील महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या सर्व योजना त्यांना बंद होतील ज्यांनी सरकारचे जे नियमांचं पालन केले नाही. तरी यासाठी आता तुम्हाला 2 डॉक्युमेंट सादर करावे लागतील. जे 2 डॉक्युमेंट आहे त्यापैकी पहिलं डॉक्युमेंट बघा अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं डॉक्युमेंट 2025चं इन्कम. कुठलं आहे पहिलं डॉक्युमेंट? 2025चं इन्कम तुमच्याकडनं मागितलं जात आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला दिला आहे? 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल अशा कुटुंबांनाच पैसा दिला आहे लाडकी बहीण योजनेचा. आणि दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे, तुमच्याकडून मागितले जात आहे
तुमच्याकडून जे आता जुनं रेशन कार्ड जे असणार आहे बघा, आता जे तुमच्याकडे जुनं रेशन कार्ड असेल ते आता चालणार नाही. तुम्हाला आता राज्य शासनाने जर नवीन आता रेशन कार्ड सुरू केलेलं आहे, डिजिटल रेशन कार्ड, ते रेशन कार्ड तुम्हाला आता द्यावं लागेल. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस तुमच्याकडनं तुम्ही जुनं रेशन कार्ड दिलं असेल, पण आता रेशन कार्ड डिजिटल झाल्यामुळे तुम्हाला आता ते जे डिजिटल रेशन कार्ड झालेलं आहे ते रेशन कार्ड तुम्हाला द्यावं लागेल. सर्वात प्रथम तुम्हाला 2025चं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे इन्कम बघा, 2025चं इन्कम आणि तुमचं जे रेशन आहे रेशन कार्ड, ते रेशन कार्ड तुम्हाला आता डिजिटल द्यावं लागेल. डिजिटल रेशन कार्ड आता आलेलं आहे, ते डिजिटल रेशन कार्ड आणि 2025चं इन्कम तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांकडे जमा करायचं आहे. कारण ही महत्त्वाची माहिती आहे, जोपर्यंत तुम्ही हे 2 डॉक्युमेंट जमा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही. तुम्हाला कदाचित ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटेल, पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होणार नाही जोपर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हे 2 डॉक्युमेंट जमा करत नाही. तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांकडे जमा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. असंच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन असतो. सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. लाडकी बहीण योजना नाही तर राज्य शासनाचे जेवढे पण योजना असतात सर्व योजनेचा लाभ तुम्हाला भेटावा, त्यासाठी आम्ही सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.